5 मिनिटात करतो. आदरणीय नेते आपले माननीय मंत्री महोदय आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले यांच्या आशीर्वादाने आजचं आपलं नेतृत्व आदरणीय फिरोजभाई पठाण, त्याचबरोबर पूनमताई निकम आज नगरसेवक म्हणून या ठिकाणी आले. आजपर्यंत बाई जनसेवक, समाजसेवक, पण ते कायमच राहणार आहे. जनसेवक राहतील, समाजसेवक राहतील. आपल्यासाठी तर ते काम भाईच आहेत. हाक मारली की ओ देणारे असे भाई आज या ठिकाणी आम्हाला सत्कार करताना विशेष आनंद होते. हा कौटुंबिक सत्कार आहे आपला. भाई आपल्या घरातलेच आहेत, आपल्या शेजारचे आहेत. हाक मारले की प्रत्येक गोष्टीला उभे राहणार आहेत आणि त्यामुळं हा सत्कार करताना त्या ठिकाणी निश्चितपणे आम्हाला एक आनंद होतोय, आम्हाला एक अभिमान वाटतोय की आमचा एक मित्र, एक सच्चा मित्र, कोणत्याही गोष्टीचा विचार न करता मदतीला धावणारा मित्र आणि त्याचबरोबर त्यांच्या जोडीला असणाऱ्या आपल्या नवनेतृत्व पूनमताई की ज्या आतापर्यंत प्रत्येक कार्यक्रमात त्या हजेरी लावत होत्या. आतापर्यंत त्या आपल्याला फारशा माहित नव्हत्या, कारण त्यांचा कधीतरी आपल्याशी परिचय आहे. आपण बाई रोज आमच्या इथं असायच्यामुळे आम्ही येता जाता बाईंना मला बाई असते प्रत्येक अडचणी आम्ही बाईंना सांगत होतो. त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तुम्ही बसलाय ते ग्राउंड आहे, की त्या ग्राउंडसाठी आम्ही बाईंचा एक वेळेचा सत्कार घेतला होता. बाईंना म्हटलं तर ग्राउंड पाहिजे. बाईंनी नंतर साधारण 8-10 महिन्यातच त्याचा पाठपुरावा केला. आम्हाला म्हणायचं तुमचं ग्राउंड माझ्या लक्षात आहे, मी करणार आहे. आणि ह्या आठवणीनं काम करणारे भाई आज नगरसेवक झालेत याबद्दल आम्हाला विशेष अभिमान आहे, त्यांचं विशेष कौतुक आहे. कवी कुसुमाग्रजांची एक ओळ मला आठवते की या नद्या सुंदर आहेत, हे डोंगर सुंदर आहेत, हा निसर्ग सुंदर आहे, पण त्यापेक्षा माणूस सुंदर आहे. आणि असं सुंदर व्यक्तिमत्व लाभलेले भाई ते आपले मित्र आहेत, आज नगरसेवक झालेत. आणि मी त्याही पुढे जाऊन असं म्हणेन की बाई तुमचं नियोजन बघता तुम्ही एखाद्या MBA कॉलेजवर प्रोफेसर झाला असता. तुमचं मी प्रत्येक नियोजन बारकाईने आजपर्यंत बघितलं गेली 5-6 वर्ष तुम्ही काम करता, प्रत्येक कार्यक्रम करता. मी नेहमी तुम्हाला अभिप्राय देतो की बाई तुमचं नियोजन मला खूप आवडतं, कारण प्रत्येक गोष्टीत बारकाईने अरे ते फुलं आणलीत का, बुके आणलाय का, शाल आणली का, बघा महाराज साहेब येत आहेत, 5 मिनिटात येत आहेत, पोहोचतायत, तुम्ही थांबलाय का. तुम्ही निवडणुकीच्या कार्यक्रमात पण कार्यकर्त्यांनी बघितलं असं बाईंनी आपल्याला चार्जिंग कसं केलं होतं. प्रत्येक ठिकाणी त्यांचं काही मायक्रो नियोजन, ज्याला मायक्रो प्लॅनिंग म्हणतात, त्या पद्धतीनं बाईंचं प्लॅनिंग होतं आणि ते प्लॅनिंग त्यांना यशापर्यंत घेऊन गेले आणि त्यांच्या यशामुळे आपल्याला यश मिळालं. त्या यशात आपण तुम्ही कार्यकर्ते प्रामुख्यानं त्यांची शक्ती आहात. ती शक्ती बाई तशी कायम ठेवणारच आहेत, कारण भाईंचा स्वभाव आहे मित्र बाळगणं, मित्र वाढवणं आणि मित्रांशी चांगल्या प्रकारे वागणं. हे कुणाकडून शिकावतं, भाईंकडून शिकावं. मित्र कसा असावा तो वनव्यामध्ये गारव्यासारखा असावा. आणि भाई तसेच आहेत की कधीही कुठेही कोणत्याही वेळ फोन करा, बाई उचलत नाहीत असं होत नाही. हा ते कार्यक्रमात असेल, मिटिंग मध्ये असेल, सांगतात मी मिटिंग मध्ये 5 मिनिटात करतो, हे सांगतात. त्याचा अनुभव प्रत्येकाने घेतलेला आहे आणि म्हणून भाई तुमच्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान. आणि आता तुमच्या जोडीनं आमच्या काही पण काम करणार आहेत पूनमताई, त्यांना मी त्या हक्कानं काम सांगणार आहे, कारण तुम्ही आमच्या दोघांवर नेतृत्व करताय. आमची कामं हक्कानं तुम्हाला सांगणारे, तुमच्याकडून करून घेणारे ही या ठिकाणी मी निश्चितपणे तुम्हाला सांगतोय आणि तो हक्क आमचा तुमच्यावर कायम राहणार. त्याचबरोबर मी या ठिकाणी असं सांगितलं बाई ग्राउंडचं काम केलं पाहिजे, 20%-30% ग्राउंडचं काम बाकी आहे, ते तुमच्याकडून आम्ही पुरं करून घेणार आहोत खात्रीनं, आणि ते तुम्हाला करायलाच पाहिजे हे या ठिकाणी निश्चित सांगतोय. आमच्या इथे एक बोर आहे, ती बोर आम्ही तिथे कशी ठेवली तिथे दिसते पा, त्या बोरवर तुम्ही ती बोर एक मोटर लावून थोडी चालू करून आम्हाला झाडांना पाणी देता येईल. कधी पाणी आलं नाही तर ते लोकांना पाणी उपयोगी पडेल, ते एक काम. आणि या ग्राउंड भोवती जे काम बाकीचं कडेचं राहिले, त्या इथं राहिले तिथं राहिले, त्याबरोबर आमची प्रशासकीय इमारती ती पुढे कुठेतरी चांगली तुम्ही करून द्यावी, एक सार्थ अपेक्षा आमच्या या ठिकाणी आहे.
ते बाकीचं तुम्ही बऱ्यापैकी आमचं काम एक 60-70-80% पूर्ण केलंय, पण उरलेले जे काही 15-20% आहे त्याचा पाठपुरावा आम्ही तुमच्या पाठीमागे हट्ट करून करणार आहे. तो निश्चितपणाने तुमच्याकडून पुरा करून घेणार आहे आणि तो तुम्हाला आमचा पुरा करावा लागेल, हेही या ठिकाणी मी प्रेमळपणानं सांगतोय. जो हक्क आहे तो हक्क आम्ही या ठिकाणी प्रेमानं सांगतोय असं या ठिकाणी मी नमूद करतोय. तुम्ही या ठिकाणी आलात, आमचा सत्कार जो काही छोटासा सत्कार आहे तो तुम्ही स्वीकारलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचे आभार मानतो. आणि त्याचबरोबर इथं जमलेले माझे सगळे नागरिक आहेत, विलासपूरचे माझ्या फॉरेस्ट कॉलनीतले, या नागरिकांनी या सत्कार समारंभाला उपस्थिती लावली. तुमच्या प्रेमापोटी या कॉलनीतल्या सर्व आजपर्यंत आम्ही लहानाची मोठे इथं आले. तुम्ही कदाचित पूनमताई नसाल, बाई पण नसतील, त्यावेळेपासून मी असेल म्हणजे आमचे मराठे दादा असतील, मोठे साहेब असतील, आम्ही फार पूर्वीपासून इथं आलो. साधारण मोठे साहेबांना माहिती आहे, दादांना माहिती आहे, किंवा टोनपे साहेबांना माहिती आहे, आमच्या पवार साहेबांना माहिती आहे, फजुरे साहेबांना माहिती. ही कॉलनी आपण जवळपास 70च्या आसपास ती सुरू झाली. नंतर आम्ही 87-80ला इथं राहायला आलोय. त्यामुळे आम्ही फार पूर्वीपासून ही कॉलनी अगदी 4 घरं असल्यापासून बघतोय. परंतु आज त्या कॉलनीचा कायापालट होताना देखील आम्हाला एक सुखद वाटते, बरं वाटते आणि एक विशेष आनंद होतोय की या ठिकाणी मी नमूद करेन जे चांगलं काम आहे त्याचं श्रेय निश्चितपणे बाई तुम्हाला आहेच, परंतु इथून पुढं तुमची दमदार वाटचाल चांगली व्हावी त्याबद्दल देखील या ठिकाणी एक शुभेच्छा देतो. आणि तुम्हाला निव्वळ नगरसेवक पद नको तर या पुढचंही पद तुम्हाला मिळायला पाहिजे, ह्याही अपेक्षा आमच्या आहेत. त्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर महाराज साहेबांकडे येणार आहे की आमच्या माणसाला पद मिळालं पाहिजे आणि त्या पदाचा उपयोग तुम्ही निश्चितपणे चांगला करताय आणि करत राहणार आहे. काम करत आलोय आणि करत राहणार आहे हे तुमचं ब्रीद वाक्य आहे आणि ते तुम्ही जिथं तिथं सार्थ करताय याचा आम्हाला एक अभिमानाने मी इतरांना सांगतो. आज बाईंची ओळख फक्त वाटपुरतं नाही हे बाईला असं माहिती असू, फक्त सातारा शहरापुरती नाही तर तुम्ही जिल्ह्यात बाईंचं नाव सांगितलं बाईंच्या नावाला अरे बाईंच्या वॉर्डात जायचं असं विचारतात आणि हे आम्हालाही कौतुक वाटतं. बाईंच्या वॉर्डात जायचं, बाईंशी आम्ही बोलतोय प्रत्यक्ष, काय बोले तुझं असं आम्ही हक्काने सांगतोय. हा हक्क आमचा कायमच राहणार आहे आणि निश्चितपणे तुम्हाला पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो. माझं जर मनोगत लांबला असेल तर थांबवतो, कारण मनोगत माझं नाही ऐकायचं, भाईंचं ऐकायचं. भाईंना ऐकायसाठी लोक उत्सुक आहेत, पूनमताईंचे 2 शब्द ऐकण्यासाठी उत्सुक आहेत, हेही मला ज्ञात आहे. परंतु आपल्या इथं आल्यानंतर थोडी 2 वेळा आपण 2 मिनिटं घेतली पाहिजे, बोललं पाहिजे, आपल्या गोष्टी मांडल्या पाहिजेत आणि त्यासाठी आपण निश्चितपणे हे व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून घेतलेले आहे. बाई सत्काराला आलात त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आमचे ज्येष्ठ जे नागरिक आहेत, मोठे साहेब असतील, इतर सर्वांचे नावं घेणं वेळ अभावी शक्य नाही, परंतु तुम्ही आलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. जे कार्यकर्ते आलेत त्यांना धन्यवाद देतो. आमच्या विश्वास सोसायटीचे सचिव किरण साहेब किंवा आमचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांना मी धन्यवाद देतो. त्या पदाधिकाऱ्यांमुळे मी इथं उभा आहे. किंवा माझ्या नागरिकांनी आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगतो की मला आमच्या कॉलनीनं मी म्हणत होतो की बाबा ज्येष्ठांना हे चेअरमन पद द्या, पण त्यांनी प्रेमापोटी मला दिलेले की नाही तू सांभाळलं पाहिजे. नाही मी तुमचा मित्र आहे, तुम्ही ज्येष्ठ असता तर मी मित्र हे मान्य करा. तुम्ही ज्यावेळी ज्येष्ठ त्यावेळी मी ज्येष्ठ, त्यामुळे मी ज्येष्ठ मानत नाही. मी अजूनही शर्यतीत धावत असतो, धावत राहील आणि या सर्व आमच्या नागरिकांना म्हणजे आमच्या सभासदांना धन्यवाद देतो की त्यांनी मला ही जबाबदारी माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि त्यांनी मला प्रेमापोटी त्यांच्या मायेपोटी ही जबाबदारी दिलेली. आमचे चेअरमन साहेब असतील त्याच्या मी त्यांना म्हटलं की तुम्ही परत व्हा, ते म्हणजे नाही तुम्हीच पाहिजे त्यांनी मला दिले. ही जबाबदारी माझ्या परीने मी चांगल्या प्रकारे पार पाडतो आणि पार पाडी. बाईंचं नेतृत्व पाठीमागे असेल तर मी काळजीच करत नाही. त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. सरळ करा, फक्त माईक चालू आहे, सरळ करा तोंडापाशी. नमस्कार. आजचा एक हा शुभ सोहळा आहे. म्हणजे मगाशी मी फिरायला जाताना कल्पना मला दिली की आज आपण बाईंचं फिरोजबाईंचं सत्कार आयोजित केलेला आहे. त्यांना सांगितलं मी की नुसतं सत्कार करण्यापेक्षा त्यांनी केलेल्या कामाचं त्यांच्या हस्ते आपल्याला काहीतरी ते लोकार्पण झालेलं बरं, म्हणून हा कार्यक्रम थोडासा वाढवला. तुमचा सत्कार तर आहेच, पण बाईंच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपला माणूस एक प्रत्येकाच्या मनात ही भावना आहे. बापूंनी सांगितलेलं आहे
बरंचसं सांगितलं त्यांच्याबद्दल, पण सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिकांमधले एक मनातली कल्पना आहे किंवा आपला माणूस आहे, आपला हक्काचा माणूस आहे, समाजासाठी झटणारा माणूस आहे आणि त्यांना आपल्या हक्कानं कुठलंही काम आपण सांगू शकतो. कारण त्यांची जी कामाची पद्धत साधारण बऱ्याच वर्षापासून 5-10 वर्ष जरी झाली असते, पण विशेषतः कोरोनामध्ये जे काही तुमचं काम झालं की घरातली माणसं हात लावायला बॉडीला नाही, म्हणजे हात लावायला कसरत होती, पण तुम्ही त्यांच्या घरी जाऊन सगळं बाकीचं सगळं कार्य जे आहे ते पूर्ण स्वतः करून पोच करणं हे एक मोठं काम तुम्ही केलेलं आहे. त्याचं पुण्य आज दिसते आणि पुढेही आणखी मिळत राहील. ते काही पुण्य संपतं. तर ना आमचं सांगणं आहे, आता हे ग्राउंड एक फार सुंदर झालं. एखादं कार्यालयाला अशी जागा मिळत नाही, नुसते पडदे इकडून बाजूनं लावले, फुल लाईट आहे, सगळं आहे, जादा लाईटची काय रंगीत कागद लावले तरी हिरवी लाईट होईल, लाल लाईट होईल, पिवळी लाईट होईल. पण अशा पद्धतीचं इथलं काम झालेलं आहे. काय उरलेलं बापूंनी सांगितल्याप्रमाणे ते पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे. तर माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही आधी समाजसेवक आहात, समाजसेवक मग नगरसेवक. समाजसेवक बरेच जण असतात, पण फार मोठी लोक असतात. समाजसेवक अण्णा हजारे आहेत, ते बाकीचे मोठ्या लोकांना पदव्या मिळतात. हे काय कागदावरची पदवी नसते. तुमचं जे समाजसेवेचं काम आहे त्या कामाच्या निमित्तानं आज तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आला. एखादं पद आपल्याला पाहिजे तर मनुष्य काम करू शकतो. पक्ष असला, पद असलं तर मनुष्य काम करू शकतो. तर ती संधी तुम्हाला मिळालेली आहे, त्याबद्दल आम्ही तुमचं प्रथम अभिनंदन करतो. तुमच्या जोडीलाही त्या पूनमताई आहेत व त्याही त्यांचं काय आपल्या भागात फारसं मध्ये काय कार्यक्रम छोटे व्हायचे, त्या निमित्तानं त्यांची भेट व्हायची. पण त्याही तुमच्या त्या संगतीनं पुढची चांगली कामं आमच्या भागात आणि त्यांच्याही भागात करतील असा मला विश्वास आहे. आणि इथून पुढं आपल्या फॉरेस्ट कॉलनीचं किंवा तुमचं बाकीची जी काही कामं कोणाची राहिली असतील त्यासाठी आपण प्रयत्न करावा. तुम्हाला बाबाराजेंचा आशीर्वाद आहेच. आता परत उदयन महाराजांनी परत तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. आपल्या त्या आशीर्वादाप्रमाणे आमच्या लोकांची जी सांगितलेली कामं असतील, प्रायव्हेट कामं कोण सांगणार नाही, पण सार्वजनिक कामं जी असतील ती विशेषतः आपण प्रयत्न करू नगरपालिकेमार्फत आपण हे करावं. आणि आपण नगरपालिकेमध्ये जे काही कमिटी आहे त्या कमिटीवर आपलं स्थानापन्न आपण व्हावं अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुम्ही दोघांनाही आमच्या ज्येष्ठ नागरिकांमार्फत शुभेच्छा देतो. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ मोठीता साहेब, गुजर काका, पूनमताई, ताई आणि चेअरमन, समोर बसलेले सर्व माझ्या ज्येष्ठ आणि आई, सगळ्या बहिणी, युवक, फॉरेस्ट कॉलनीतले सर्वच मान्यवर सगळे बसलेले, सगळ्यांचं नाव घेत नाही. मला एवढंच सांगायचं आहे, तुमच्या आशीर्वादानं एवढ्या मतानं मला आणि पूनमताईला निवडून दिलं. माझ्या फॉरेस्ट कॉलनीनं तर या आपल्या सभागृहाच्या बूथवर म्हणजे अंगणवाडीच्या बूथवर विरोधकांना फक्त 43 मतं दिली, मला 453 मतं दिली. त्याबद्दल मला आणि पूनमताईला आणि अमोल मोहितेंना मनापासून हात जोडून सगळ्यांचे पाया पडून सगळ्यांचे आभार मानतो. म्हणजे एवढ्या ताकदीनं आशीर्वादानं एवढी मतं मला आणि पूनमताईला आणि अमोल मोहितेंना दिली
त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. श्रीमान छत्रपती नामदार आमदार शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेबांच्या नेतृत्वात मी उभं राहिलेलो, पूनमताई उभं राहिलेली, श्रीमान छत्रपती खासदार उदयनराजेंच्या नेतृत्वात मी उभं राहिलेलो आणि कमळ चिन्ह उभं राहिलेलो. मी नावाला फिरोज पठाण सगळ्यांना माहिती आहे. सर्व धर्मात मला सांगायची गरज नाही, सर्व धर्म समूह मी काम करत राहीन आणि आयुष्यभर मला सगळ्या गोष्टी करत राहतील, मी करणार आहे. माझ्याकडनं कुठलीही गोष्ट कुठेही काही चुकणार नाही. माझ्याबद्दल सांगितलं जातं फिरोज पठाण निवडून आला तर या विलासपूरला गोळीबारला मशीद बांधणार. मी विलासपूरला गोळीबारला शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणारच आहे. त्यामुळं तुम्ही कुठला अर्थ कुठं लावता प्लीज सगळ्यांना लावू नये. माझ्याकडनं काका मी तुम्हाला वचन देतो आणि शब्द देतो, म्हणजे मी जसं मला कोण मुलं आयडल समजत असतील काय समजत तसं या फॉरेस्ट कॉलनी असू दे म्हणजे सगळ्या भागातलं ज्येष्ठातलं सगळ्यात आदरणीय स्थान हे माझ्यासाठी तुम्ही मोठे काका आणि सर्व ज्येष्ठ आहे. पारिक काकांची बी नेहमी मी माफी मागत असतो आणि मागितली. त्यांना ह्या इलेक्शन मध्ये त्यांचा माझ्यावर राग होता, पण काकांचे बी मनापासून पारिक काकांचे आभार मानायला पाहिजेत. काकांना माझ्यासाठी काम केलं, काकांना स्वतः मला मतदान केलं, त्याबद्दल काकांचे सर्व ज्येष्ठांचे खूप खूप मनापासून आभार. आणि माझ्या बहिणी तर माझ्याबरोबर होते. महिला वर्ग पूर्ण 100% काका सगळ्या मतदानमध्ये महिलांचं मतदान 200 जास्त आहे पुरुषांपेक्षा. आता जे मतदान झालं 4445 मतदान झालं, त्यात महिलांच्या 200 मतदान महिला जास्त आघाडीवर आहेत आणि पुरुष त्याच्या मागे आहे. हे कशासाठी काका, म्हणजे मी काहीतरी काम करतोय म्हणून महिलांना एवढं मतदान केलं असेल, पूनमताईनं काम केलं असेल, ती बचत गटातनं काम करते. मला एवढंच सांगायचंय, सगळ्या गोष्टी माझ्याकडनं माझी कॉलनी म्हणून, म्हणजे मी का इलेक्शनला सरांना सांगत होतो माझ्या कॉलनीत, म्हणजे मी जिथं राहतो तिथं मतं मला जास्त पडायला पाहिजेत. लोक मला विचारतात तुझ्या घरातच तुला मतं नाही मिळाली तर मला लोक नावं ठेवतात, म्हणून मी सगळ्यांना सर चार्ज करत होतो. म्हणजे घरातच तुला मतदान होत नाही आणि जाऊन तू गोळीबारला मतदान मागतोय आणि गोळीबारच्या लोकांना सांगतोय मला मत द्या मला मत द्या. तर आता मला सांगता येईल माझ्या घरातच मतदान मला जास्त झालं म्हणून मी सगळ्यांचा विकास करीन. आणि माझ्याकडनं गोळीबार असू दे विलासपूर असू दे, मी आता मोठे काकांना दाखवलं सभागृह इथं चांगलं बांधायचंय, हे इतकं सुंदर झालंय. मी एका वर्षात तुम्ही परत काहीतरी कार्यक्रम ठेवू. आपला वर्धापन जे असतो सोसायटीचा, तुमची मिटिंग असती, आजची तारीख लिहून ठेवा. पुढच्या वर्षी या तारखेच्या अगोदर आपल्या इथं सभागृह असेल. मोठे काकांनी सांगितलेलं मला झाडं लावायला पाहिजेत. काय घरातनं उतार झालाय मला दिसतंय, उतार झाला, पावसाचं पाणी कुणाच्या तरी घरात जाईन, कुणाच्या तरी घरात ओल येणार आहे हे बी मला कळतं. पण त्या बी सुविधा 100% कुठनं पाणी घालवायचं, कुठनं सांडपाणी जे पावसाचं येणार आहे, कुणालाही या सोसायटीमुळं या ग्राउंडमुळं कुठल्याही बंगल्यातल्या शेजारच्या असू दे, शेजारी कुठलाही कुणाचाही बंगला असू दे, कुणालाही त्रास होणार नाही. मोठे काका ह्याची जबाबदारी माझी. म्हणजे कुठनं पाणी काढायचं, कुठनं पाईपलाईन करायची, म्हणजे सगळ्यांची सहकार्य लागणार. म्हणजे त्या सोसायटीतल्या सगळ्यांचं बंगल्यातल्या लोकांचे सहकार्य लागणार आहे. मला एवढं सांगायचंय, मला खूप आनंद आहे. साताऱ्यातल्या जिल्ह्यात आणि सातारा शहरात सगळ्यात जास्त मतं वार्ड क्रमांक 17 मध्ये अमोल मोहित्यांना 39 मतं मिळाली आणि सगळ्यात जास्त मतं मला आणि पूनमताईला सगळ्यात जास्त. म्हणजे कोण जास्त मतांना आलं तर विषय, अविनाश कदम आले, रवी ढोणे आले, त्याच्यानंतर मी आलो. जास्त लीड न आल्यापेक्षा सगळ्यात जास्त मतं मला तुम्ही सगळ्यांना दिली. वार्ड क्रमांक 17 मधले सर्व नागरिक, सर्व ज्येष्ठ, सर्व माझे युवक, माझ्यावर प्रेम करणारे सर्व युवक यांच्यामुळे मी निवडून आलो. मला काका पुन्हा एकदा सांगतो, आता बी मला काल बी सकाळी एकाने सांगितलं तू वर्णात मशीद बांधणार आहे. 100% माझ्याकडनं अशी चूक होणार नाही. ज्याला त्याला आपला आपला धर्म महत्वाचा असतो. मी काका ठरवून आलो नाही,
म्हणजे कुठल्या समाजात कुणी जन्माला यायचं इथं कुणीच कुणी ठरवून आलं नाही. आणि ठरवून आलेलं असतं तर मी खरोखर मी मागावी सांगितलं, मी म्हणलो असतो मला ब्राह्मणच करा, म्हणजे मला सगळ्यांच्या घरी जाता येतं, काम करता येतं. पण असं कुणी कुणाची जात ठरवून आलं नाही. सगळे आपण सगळ्यांचं एकसारखं रक्त आहे, काय त्यात बदल होणार नाही. पण मला खात्री आहे माझ्याकडनं एकही गोष्ट मला इलेक्शन मध्ये काका खूप सगळे काय 2-3 दिवस अगोदर तर म्हणले फिरोज पठाण पडणार आहे, पूनमताई पडणार आहे. आला मी म्हणलं इतकं मी चांगलं काम केलं मी कसं पडणार आहे. 2 दिवस झोपच आली नाही मला. म्हणजे रात्री मी किती वाजता उठायचो, पाणी प्यायचो, मला मिसेस विचारायची का झोपत नाही म्हणायचं तू झोप माझं डोकं दुखतंय. पण अशी लोक म्हणत होती शेवट मी पडणार आहे म्हणून सांगत होती. पण माझ्या बरोबर सगळीजण राहिली, मला मदत केली, मतदान केलं, भरभरून मतदान केलं. ज्या दिवशी काका मतदान होतं ना त्या दिवशी मी खूप अपसेट होतो. म्हणजे माझं मतदान होईल का, चांगलं होईल का, आपल्याला लोक मतदान करतील का, माझं काही चुकलंय का. बिचारी पूनमताईला मी जबरदस्ती उभं केलं, तिकीट मागितलं महाराजांना. दोन्ही महाराजांचं मनोमिलन होतं. एक तिकीट तिकडे जायला पाहिजे होतं, एक तिकीट आपल्याकडे यायला पाहिजे होतं. पण शिवेंद्र बाबांना मी हट्ट केला. पूनमताई इतके वर्ष माझ्यावर माझी बहीण म्हणून मी खरोखर तिला मनापासून बहीण मानतो. माझ्या सख्या बहिणीपेक्षा चांगलं काम केलं. 4 वर्ष तिनं माझ्या बरोबर काम करताना ती बिचारी घरात होती. गणेशकडे गेलो, अरे पूनमताईला उभं करायचं. गणेश म्हणला माझी बायको उभं राहत नसते, तुम्ही काय काढू नका असलं काय. मी म्हणलं ताई तू उभा राहून एकदा बघ. त्याच्यानंतर 4 महिला आपल्या उभं राहायचं इच्छुक झाल्या. माणिकताई झाल्या, वैष्णवीताई झाल्या, रुपालीताई झाल्या. या सगळ्या पार्टी म्हणून एकत्र झाल्या. पण मी कुठेही हट्ट केला नाही, फक्त बाबांना एवढंच सांगितलं मला माझ्या बरोबर जी काही उभं करेल ते आपल्या पार्टीचे, आपल्या तुमच्या जवळचे कोणाला तरी उभं करा. त्यात पूनमताईचं महाराज साहेबांना नाव सुचवलं, मी नाही सुचवलं. स्वतः महाराज साहेब म्हणले पूनमताईला उभं करा. तिचं बचत गटात खरोखरच चांगलं काम आहे. भावकीत चांगल्या पद्धतीने तिची भावकी गोडवली, विलासपूर, आपल्या गोळीबारच्या ह्या परिसरात. पण ताई तुला आता यानं सगळ्यांना सांगितलं माझी एकट्याची जबाबदारी नाही, मला मतं दिल्यात ती तुला बी दिल्यात. कारण की तुझी बी तेवढीच जबाबदारी आहे. म्हणजे मी तुला सोडून कुठलं काम करणार नाही. मी तुला कायम सांगतो कुठलंही तुला खोटं बोलून तुला फसवून. आणि आम्ही एवढं बी ठरवलंय दोघांचं लेटर पॅड एकच लेटर पॅड असेल, दोघांच्या सह्या असतील म्हणजे कोऑर्डिनेशन राहतं, काम चांगलं करता येतं, गैरसमज होत नाही. मी काय पत्र देतोय ती पूनमताईला माहित असू दे, तिला बी तेवढेच अधिकार आहेत आणि मला बी तेवढेच अधिकार आहेत. आणि मी काय तिने काय पत्र दिलं ती मला कळायला पाहिजे. तर वार्डातला विकास होऊ शकतो, वार्डात संघर्ष होऊ शकत नाही. समजा गोळीबारला तिला कुठलं काम करायचं असेल तर मी म्हणणार नाही मला विलासपूरला करायचं. गोळीबार बी माझं आहे आणि विलासपूर बी माझं आहे. तर सगळ्या गोष्टी सर माझ्याकडनं होणार आहेत, माझ्याकडनं कुठली गोष्ट चुकणार नाही. सगळ्यांचा आदर, सगळ्यांचं सगळं काय. आणि लाडक्या बहिणीचं तर मला सांगायची गरज नाही. माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला 1900, 1700, 1800 राखी बांधत असतील तर मी म्हणजे काहीतरी आहे काय, कुणी काय म्हणू दे मला. माझ्यासारख्या छोट्याशा माणसाला मी भाडेकरू होतो या फॉरेस्ट कॉलनीत. आणि तुम्ही सगळी फॉरेस्ट कॉलनी, मोठे काका तुम्ही सगळ्या ज्येष्ठांना फॉरेस्ट कॉलनी असू दे, तलाठी कॉलनी असू दे, हे जे काय रस्ते दिसतात, लाईट दिसती आत्ताची ही स्वच्छ दिसते. जुन्या माणसांना रस्त्याचं प्लॅनिंग, घराचे आखणी असू दे, प्लॅनिंग ही केलं म्हणून ही आपली कॉलनी स्वच्छ दिसते आणि चांगली दिसते. लोक म्हणतात फॉरेस्ट कॉलनी गेलं की चांगलं वाटतं. मग मला उदाहरण सांगायला लागतं, माझी फॉरेस्ट कॉलनी कशी आहे तसं तुमची सगळ्यांची कॉलनी करीन आणि खरोखर करणार आहे. माझं काका एक म्हणणं आहे, आता माझ्या डोक्यात आहे 1 वर्षानंतर, कारण की आपले सगळेजण दिवसभर ज्येष्ठ असतात, आम्ही सगळेजण कामाला जातो, माझ्या माता भगिनी सगळ्या असतात, आई सगळ्यांच्या घरात असतात. माझ्या डोक्यात आहे या आपल्या अजंठा हॉटेलला एक गेट करायचं, तिथं एक गेट करायचं आणि गणेश नगरचा ज्या रस्ता येतो तिथं एक गेट करायचं. रात्री 12 नंतर कुठलाही माणूस आला तर त्यानं विचारूनच यायचं, कारण की कुणी कधी आपल्या कॉलनीत येते. आता मेन रोड आहे, रस्ता बंद करू शकत नाही, पण रात्री बंद करू शकतो. एक वॉचमॅन ठेवायला पाहिजे, तिथे एक वॉचमॅन आणि इथे एक वॉचमॅन, तर आपली कॉलनी सेफ राहील. आपल्याला सगळ्यांना व्यवस्थित झोप लागेल.
कुठं चोरी होणार नाही. मध्ये आपल्या इथं मंगळसूत्र चोरीला गेलं, लागलं नाही, नशीब काय झालं नाही, त्याच्यानंतर दुसरी घटना झाली, त्याच चोरानं केली, आपल्या कृष्णानगरला झाली. तर आपल्याकडे असं काय होऊ नये. पहिलं आपलं घर सेफ्टी करायला पाहिजे, मग मी माझा आपला वार्ड सेफ्टी करायचं प्लॅनिंग करेन. पण तुमच्या सगळ्यांची साथ लागल, तुमच्या सगळ्यांची मदत लागल. आणि एवढ्या संख्येनं मतदान केलं, एवढं सगळ्यांना काम केलं. मला मुलांचं खास करून कौतुक करायचंय काका. मी कुठलंही काम सांगितलं तर नाही म्हणत नव्हती, दिवस रात्र काम करत होती. चेअरमन साहेब, मी तुम्हाला शब्द देतो, माझ्याकडनं कुठली गोष्ट चुकणार नाही. मी काकांचा, मी पुन्हा एकदा मोठे काका असू दे, गजुरे काका असू दे, जाधव काका, सगळे चेअरमन, व्हाईस चेअरमन सगळे इथं बसलेले आहेत, सगळ्यांचा आदर करत राहीन. पूनमताई, आपली जबाबदारी आहे. आणि मी आता म्हणजे निवडून यायच्या अगोदर माझ्याकडे आता पत्र आहे, विलासपूरला 7 कोटी रुपये मी आणले. आणि मी नाही आणले, माझे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले खरोखरच देव माणूस आहे, माझ्यावर प्रेम करणारा माणूस आहे. बाबांसारखा म्हणजे नेता असावा तर बाबांसारखा, मित्र असावा तर शिवेंद्र बाबांसारखा, कार्यकर्त्यांना सांभाळणारा नेता ही शिवेंद्र बाबा आहेत, एवढंच मला सांगायचं. म्हणजे छोटी छोटी गोष्ट, मी बी आबांच्या इथं भाड्यानं होतो, काळोखांच्या इथं राहायला भाड्यानं होतो. हे सगळं घडलंय, हे बाबांच्यामुळे घडलंय, माझं वैयक्तिक काय नाही. आणि मला एवढंच सांगायचंय, मी चांगलं काम करीन काका, माझ्याकडनं कुठली गोष्ट चुकणार नाही. सातारा आता जे काय फॉरेस्ट कॉलनीतले कामं राहिलेत, भरपूर कामं राहिलेत. जसं ही एंट्री झाली तसं त्या बाजूला बी एंट्रीला एक गटर चांगले खराब व्हायला, गटर खराब झाल्यात, इथं बी झाडं लावायचे, इथं लाईट लावायची, इथलं सगळं काम करायची जबाबदारी माझी राहील. आणि पूनमताई आणि मी चांगलं काम करीन. मला इथं सत्कार घ्यायला तुम्ही बोलावलं, सोसायटीनं बोलावलं, फॉरेस्ट कॉलनीतले सर्व ज्येष्ठ आणि सर्व युवक सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. मोठे साहेब, माझी ताई ग्रामपंचायत सदस्य होती, म्हणजे तिनं बी जे करोनात काम केलं, आप्पा असू दे, कनेरकर ताई, किरवे ताई, आशुतोष चव्हाण होते, बारीक काका होते, महेश कुलकर्णी होते, आबा जगताप होते, यांना सगळ्यांना मला साथ दिली. म्हणजे यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आता नगरसेवक झालो. पण एक गर्वाची बाब आहे, माझ्या आयुष्यात लक्षात राहील, या हद्दवाढीनंतर पहिला नगरसेवक जी काय लिहिलं जाईल, या विलासपूरचा गोळीबारचा पहिला नगरसेवक फिरोज पठाण आणि पूनमताई झाली ही मता, आणि सगळ्यात जास्त मतानं. हे सगळ्यांचा आशीर्वाद आहे, सगळ्यांचं माझ्यावर प्रेम आहे, म्हणून मी नगरसेवक झालो. माझ्याकडनं कुठली गोष्ट चुकणार नाही आणि मी चांगलं काम करत राहीन. माझ्या कॉलनीनं एवढ्या सगळ्यात चांगलं मतदान केलं, त्याबद्दल सगळ्यांचा आभार मानतो. मला इथं बोलावलं, सत्कार घेतला, सगळ्या सोसायटीतलं मी सगळ्यांना मनापासून आभार मानतो. माझ्याकडनं मी जी काय विकास काम करीन, या काका मी तुम्हाला सांगतो, नगरपालिकेत काही गोष्टी, काही लोक वेगळ्या पद्धतीने जातात. मला आणि पूनमताईला नगरपालिकेत विकास काम करायला जायचंय. कुठेही पैशाचा माझ्याकडनं गैरवापर होणार नाही. कुठेही तुम्हाला कॉलनीतल्या लोकांना आणि सगळ्यांना वार्ड क्रमांक 17 लोकांना खाली बघायला लागेल असं माझ्याकडनं काम होणार नाही. पण जिथं अधिकारी चुकल, मी आगाव माणूस आहे, तुम्हाला वाटतं म्हणजे भोळा आहे, गरीब आहे, तसं बी नाही. पण जिथं आत्ताच सांगतो, एक 5 मिनिटाचं उदाहरण सांगतो, त्या गोळीबारला पाणी सोडलं नाही, पाणी सोडणाऱ्यांना पाणी सोडलं नाही. मला गणेशचा फोन आला, कॉलनीतली लोकांची सगळ्यांचे फोन येतात, पाणी सोडलं नाही. मी गणेशनं मला म्हणलं नंबर टाक, त्याला विचारलं अरे पाणी का सोडलं नाही, तर म्हणला आम्ही स्ट्राईक केले. त्याला त्याच भाषेत सांगितलं 10 मिनिटात पाणी नाही सोडलं तर मला स्वतःला सोडायला लागेल. उद्या तुमच्या ऑफिसला कुलूप मी लावणार आणि मला आत बसायला मी काही घाबरत नाही कशाला. म्हणजे तुमचा पगार झाला नाही म्हणून लोकांना वेटीत धरायचं काही कारण नाही. तुमचं काम आहे, तुम्ही करा. त्यानं इथरा गणेशला 10व्या मिनिटाला पाणी सोडलं, 20व्या मिनिटात लोकांचे फोन लागले, पाणी यायला लागलं. असं कुठेतरी मला करायला लागेल. म्हणजे मी आगाव आहे, मी नालायक आहे असं काही लोक म्हणणार, पण मला तुम्ही खात्री करा, माझ्याकडनं काय चुकत असलं तर कॉलनीतील लोकांना हक्काने विचारा, फिरोजभाई तुम्ही इथं चुकलाय का, तुमच्याबद्दल असं म्हणलं जातं, अशी पोस्ट टाकली जाते. जिथं अधिकाऱ्यांचं कान धरून काम करायचं मी 100% करणार, पण आगाऊपणा करणार नाही. काय चुकत त्यांचं चुकत, माझं चुकलं असलं तर त्यांना माझे कान धरावे.
पण आमच्या लोकांना विलासपूर गोळीबारच्या कोणी वेठीस धरत असेल तर मी कुठल्याही अधिकाऱ्याला सुट्टी देणार नाही. माझ्या लोकांसाठी मला काही करायला लागलं तरी मी करेन. आता कसं 10 मिनिटात पाणी सोडलं, पण पाण्याची सोय आता सगळ्यांना अडचण आहे, पाणी मिळत नाही. पण 3-4 महिन्यानं चांगलं पाणी सगळ्यांना मिळेल, घर टू घर पाणी मिळेल, 24 तास पाणी चालू राहील. जी 36 कोटी रुपयाची स्कीम बाबांना मंजूर केली त्यातनं आपल्याला चांगलं पाणी येईल. एवढंच मला सांगायचंय. मी काम करताना चांगल्या पद्धतीने करेन, चुकणार नाही. पण पुन्हा एकदा सगळ्या सोसायटीतल्या चेअरमन, व्हाईस चेअरमन, माझे आदरणीय मोठे साहेब, छोटे मोठे साहेब, माझ्यासाठी म्हणजे त्यांना बघितलंय. आशुतोषच्या टायमाला पंचायत समितीला बघितलं, कन्हेरकडे टायमाला बघितलं, आणि माझी बहीण उभी होती ग्रामपंचायतला तेव्हा मी बघितलं मी किती तळमळीने काम करतो. पार्टी म्हणजे पार्टी, तिथं कॉम्प्रोमाइज नाही. म्हणजे तिथं कोण उभं आहे, कुणाला मदत करायची असं नाही. एकदा महाराजांना आदेश दिल्यानंतर मी काम करत असतो, त्या पद्धतीने मी आत्ताच काम करणार आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. मला छोट्याशा सत्काराला माझ्या घरात मला बोलवलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. या आधीवर मी एवढी फॉरेस्ट कॉलनीत येत होते, पण कार्यक्रमापुरतीच येत होते, त्यामुळं सगळ्यांच्या परिचयात नव्हते. पण आता बऱ्यापैकी सगळे मला ओळखायला लागल्यात. याचं श्रेय मी बाईंनाच देते, कारण बाईंच्यामुळे मी कार्यक्रमात आले. म्हणजे 4 वर्ष झालं बाईंनीच मला बाहेर काढलं. बाईंच्याच मुळे मी सगळे कार्यक्रम करायला लागले. आणि बाई खरंच भाऊ म्हणून माझ्या पाठीशी उभ्या आहेतच. पण मी पण तुमच्या फॅमिलीतली एक हिस्सा झाली आता, त्यामुळं तुम्ही पण मला तेवढ्याच हक्काने सांगा, तेवढ्याच हक्काने मी तुमची कामं करत जाईन. आणि तुम्ही सर्वांनी बहुमताने निवडून दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते मनापासून. व्यासपीठामध्ये मान्य नवनिर्वाचित दोन्ही नगरसेवक, आपण जमलेले सर्व ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी आणि निश्चितच मतदार जे आहेत आपण, त्यांनी जो प्रतिसाद आम्हाला दिला, त्या बहुसंख्येनं दोन्ही उमेदवार आपण निवडून दिलेले आहेत, त्याबद्दल मी प्रथमतः आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. निश्चितच सर्वसामान्य कुटुंबातून आम्ही आलो आणि आमच्या मिसेसला बाईंनी मागाशी सांगितलं की एक संधी पुनम तुला द्यायचे आणि गणेश आपण चालू करूया, काम चालू करू. आणि पहिल्यांदा थोडा विरोध होता माझा, पण बाईंनी मला सांगितलं असं नाही करायचं. महाराजांनी सांगितलंय की आपलेच उमेदवार पुढे आले पाहिजेत आणि काम आपल्याला समाजात करायचंय. सुरुवात करून आपण पुढे जायचंय, मगच आपण या तिकिटाची घोषणा म्हणजे आपण एक पद मागूया. त्यानंतर आम्ही कामाला सुरुवात केली. निश्चित बाईंच्या जो उपक्रम होता, जो ज्या लेवलनं ते काम करत होते, तो खरंच एक नाव घेण्यासारखा होता. त्यांच्या माध्यमातून जो आतापर्यंत प्रभागामध्ये काम झालं आणि आतापर्यंत जो 70% 80% विकास जसा या भागामध्ये झाला तसाच आमच्या भागामध्ये गोळीबार मैदानामध्ये पण झालाय. लोकांनी ज्या पद्धतीनं प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार. आणि विशेषतः फॉरेस्ट कॉलनीचा आभार की सर्व ज्येष्ठ लोक एवढी सुंदर आहेत की त्यांचं मला प्रत्येक जण जो कोण भेटत होतं, मोठं ज्येष्ठ बोलत होते की त्यांनी सांगत होती की ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला सांगितलंय की नाही आता तुम्ही लवकरच सगळ्या लोकांना भेटलं पाहिजे, तुमच्या कामाची पद्धत तुम्ही थोडी व्यवस्थितरित्या केली पाहिजे आणि निश्चितच त्याच्यामध्ये आम्ही बदल करणार. सर्वांच्या माहितीमध्ये मी पण लहानच आहे आणि आमची मिसेस पूनम पण लहान आहे. तुम्ही हक्कानं तिला सांगू शकता आणि भाईंच्या माध्यमातून तर आम्ही असणारच आहोत. पण आपण एक संधी जी आम्हाला दिलेली आहे त्याबद्दल आम्ही धन्यवाद मानतो आणि आपलं हे ऋण आम्ही कामाच्या माध्यमातून पूर्ण करू एवढी ग्वाही देतो. धन्यवाद. हो या की तुम्ही तुम्ही ज्येष्ठ म्हणला म्हणून ते म्हणले ना आपण ज्येष्ठ या तुम्ही या, आता तुम्ही या बापू युवक सगळे या. भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. तुम्ही पण अरे आमच्या कॅमेऱ्यात द्या आम्हाला फोटो. दिला ना कॅमेरा बघ की आता याला दिसत का